नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन व्हॉइस या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे। आज आपण मन हे बावरे या कथा मालिकेचा अंतिम भाग बघणार आहोत। मंजिरीला जाग बघून रायाला खूप आश्चर्य झालं। अगं मंजिरी, अजून तू झोपली नाहीस का? कशाला बाहेर आलीस? तुझा पाय दुखतोय ना, म्हणत रायाने गाडीचा दरवाजा लावला। दोघे मिळून आतमध्ये आले। मंजिरी जेवणाचं ताट करेपर्यंत राया फ्रेश होऊन आला। मंजिरी रायासाठी जेवायची थांबली होती। दोघांनी मिळून जेवण केलं। थोड्या वेळानंतर दोघे पण रूममध्ये आले। रात्रीचे 2:30 वाजले होते। मंजिरी साडी चेंज करून स्वतःला कम्फर्टेबल होतील अशी कपडे घालून आली। राया गॅलरीत उभा आहे बघून मंजिरी सुद्धा गॅलरीत गेली। अहो राया, तुम्हाला झोप नाही आली का? काय बघताय मोकळ्या आकाशात? मंजिरी रायाजवळ येत बोलली। काही नाही ग, बरं मला सांग, तुझ्या प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन कसं झालं? आणि आता पाय दुखायचा कमी आहे का? रायाने मंजिरीला विचारलं। प्रेझेंटेशन खूप छान झालं आणि आता पाय सुद्धा बरा आहे, रायाबरोबर मोकळ्या आकाशात बघत मंजिरी म्हणाली। दोघे पण गप्पांमध्ये एवढे रंगले की केव्हा सकाळचे 4 वाजले हे समजलंच नाही। बघता बघता दोघांच्यातली अबोल प्रीत बहरून आली। दोघे पण एकमेकांच्यात गुंतले, एकमेकांना समजून घेऊन सुखाचा संसार करू लागले। बघता बघता लग्नाला केव्हा 1 वर्ष झालं समजलंच नाही। लग्नाच्या अॅनिव्हर्सरीचा दिवस उजाडला। राया आणि मंजिरी अगदी रोमॅन्टिक मूडमध्ये होते। नुकतीच आंघोळ करून आलेली मंजिरी एखाद्या गुलाबाच्या उमललेल्या कळीसारखी दिसत होती। मंजिरी तयार होण्यासाठी आरशासमोर उभी होती। मंजिरीचं रूप बघून रायाची तर विकेटच पडली होती। रायाने हळूच मंजिरीला पाठीमागून मिठी मारली। मंजिरीने गालातल्या गालात गोड स्मित स्माईल केली। हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणत रायाने मंजिरीला विश केलं। राया, तुम्ही सुद्धा आज खूप छान दिसताय, तुम्हाला सुद्धा हॅपी अॅनिव्हर्सरी म्हणत मंजिरीने रायाच्या गालाला चिमटा काढला। लग्नाला वर्ष झालं तरी तुझ्यातला खोडकरपणा काही कमी नाही झाला, राया म्हणाला। राया आणि मंजिरी जिन्यावरून हॉलमध्ये आले। समोरचं दृश्य पाहून दोघे पण खूप आश्चर्य झाले। संपूर्ण हॉल राणी आणि रायाच्या आईबाबांनी सजवला होता। मंजिरीचे आई बाबा केक घेऊन आले होते। हे सगळं बघून राया आणि मंजिरीला सुखद धक्का बसला। जिजू, मंजिरी बघत काय बसलाय? चला आता केक कापूया, म्हणत राणीने मेणबत्त्या पेटवल्या। सगळ्यांनी मिळून राया आणि मंजिरीची अॅनिव्हर्सरी साजरी केली। आज राया आणि मंजिरी खूप खुश होते। सगळे हॉलमध्ये गप्पा मारत बसले होते। मंजिरी किचनमध्ये जात होती, तोच मंजिरी चक्कर येऊन खाली कोसळली। तसे सगळेजण खूप घाबरले। राया तर धावतच मंजिरीकडे गेला। काय झालं मंजिरी तुला? प्लीज उठ ना ग, म्हणत राया मंजिरीचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन मंजिरीला उठवत बोलत होता। मंजिरीला चक्कर आले हे बघूनच रायाचे डोळे पाणावले होते। राया मंजिरीला घेऊन लगेचच हॉस्पिटलला गेला। सगळेच खूप घाबरले होते। डॉक्टर मंजिरीला चेक करायला आतमध्ये घेऊन गेले। बाहेर राया काळजीने इकडे तिकडे नुसत्या फेऱ्या मारत होता। थोड्या वेळानंतर डॉक्टर बाहेर आले। डॉक्टर, काय झालं मंजिरीला? ती ठीक तर आहे ना? रायाने डॉक्टर बाहेर येताच विचारलं। कॉंग्रॅच्युलेशन राया, तुम्ही बाबा होणार आहात, डॉक्टरांनी सांगताच सुरुवातीला रायाला काहीच समजलं नाही। रायाच्या लक्षात येताच संपूर्ण हॉस्पिटलमध्ये राया नाचू लागला। रायाला काय करू हेच समजत नव्हतं। थोड्या वेळानंतर मंजिरी बाहेर आली। मंजिरीच्या गालावर राजाची लाली चढली होती। मंजिरी बाहेर येताच रायाने मंजिरीला उचलून घेऊन गोल गोल फिरवलं। दोघांना एवढा आनंद झाला होता की त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता। मंजिरी, तुला माहितीये, आज तू मला जगातलं सगळ्यात मोठं गिफ्ट दिले आहेस, म्हणत रायाने मंजिरीला घट्ट मिठी मारली। दोघे मिळून घरी आले। घरी सगळेच खूप काळजीत होते। राया आणि मंजिरीला आलेलं बघून सगळ्यांनी काय झालं, मंजिरी तू बरी आहेस ना, विचारलं।
राया आणि मंजिरी एवढासा चेहरा करत, आई बाबा तुम्ही आजी आजोबा आणि राणी तू मावशी होणार आहेस म्हणून सांगितलं. ही बातमी ऐकून सगळ्यांनाच एवढा आनंद झाला की सगळेच हातात हात घालून राया आणि मंजिरीच्या भोवत्याने नाचू लागले. सगळेजण घरात बाळ येणार म्हणून मंजिरीचे कौतुक करत होते. राया तर मंजिरीची आणि होणाऱ्या बाळाची अगदी मनापासून काळजी घेत होता. बघता बघता केव्हा 9 महिने निघून गेले समजलंच नाही. मंजिरीचे 9 महिने नुकतेच संपले होते. रात्रीचे 10 वाजले होते. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. विजांचा कडकडाट चालू होता. सगळ्यांची जेवणं झाली होती. खूप रात्र झाली म्हणून मंजिरी झोपायला आपल्या रूममध्ये जात होती. तेवढ्यात अचानक मंजिरीच्या पोटात दुखायला लागलं. आई ग म्हणत मंजिरी एकदम खाली बसली. आईने लगेचच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी मंजिरीला लगेचच हॉस्पिटलला घेऊन यायला सांगितलं. मंजिरीला राया हॉस्पिटलला घेऊन गेला. सगळेच खूप काळजीत होते. मंजिरीच्या आईने तर देव पाण्यात ठेवले होते. बराच वेळ झाला तरी डॉक्टरांनी काहीच सांगितलं नव्हतं. रायाला तर यामुळे खूप टेन्शन आलं होतं. बऱ्याच वेळानंतर डॉक्टर बाहेर आले. कॉंग्रॅच्युलेशन राया, तुम्हाला मुलगी झाली. तुमच्या घरी लक्ष्मी आली. रायाचे तर आनंदाने डोळे भरून आले. रायाने लगेचच घरीही आनंदाची बातमी सांगितली. सिजर झाल्यामुळे मंजिरी अजूनही बेशुद्ध अवस्थेत होती. रायाने बाळाला हळूच अलगद आपल्या हातात घेतलं. मंजिरी शुद्धीवर आल्यावर राया बाळाला मंजिरीजवळ घेऊन गेला. मन बावरे हर रात हर सुबह तुझा ध्यास घे. मंजिरीचे रूप साकारले. माझे स्वप्न सजवले. प्रेमाच्या या सागरात ओघळे तुझे नयन. तुझ्या स्मरणात हरवले. मन राया बावरे झाले. तू सोबत नसली तरी तुझी चाहूल येते. तू नसली तरी तुझी सावली जगात पसरते. माझे जीवन जसे गाणं, तूच माझी हर धून. मंजिरीच्या आठवणींनी राया घेवरतो पुन्हा पुन्हा. जिथे राया आणि मंजिरीच्या आठवणींमध्ये हरवून जातो. आणि अशा प्रकारे राया आणि मंजिरीची कॉलेजमध्ये एकमेकांना धडक होऊन मोरपिसाच्या प्रेमाने सुरू झालेली मन हे बावरे ही प्रेम कहाणी पूर्णत्वास गेली. आशा करते की मित्रांनो तुम्हाला मन हे बावरे या कथा मालिकेचे सगळे एपिसोड आवडले असतील. भेटूया पुढच्या अशाच आणखीन एका नवीन रोमॅन्टिक प्रेम कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.